उजव्या पावलापासून डावा पाऊल 1 फूट अंतरावरती, त्यामुळे आपल्या शरीराचा तोल सांभाळला जातो. आणि पुढं हालचालीचा मुख्य उद्देश म्हणजे आपल्या शरीराचं शिथिलीकरण होतं. योगासन करण्यापूर्वी आपण शिथिलीकरण केल्यास योगासन करायला आपल्याला चांगल्या प्रकारे मदत होते. पुढं कसा हालचाल प्रकार 1ला सावकाश श्वास घेत दोन्ही हात वरती दंड काढायला केले. 2ला सावकाश श्वास सोडत कमरेतून पुढं वाकण्याचे 2. तळहाते मुलीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. 3ला सावकाश श्वास घेत कमरेतून पुढं. 4ला सावकाश श्वास सोडत कमरेतून पाठीमागं वाकायचे, डोळे उघडे ठेवायचे. सावकाश कमरेतून सरळ, सावकाश श्वास सोडत हात खाली. यातला दुसरा प्रकार 1ला सावकाश दोन्ही हात खांद्याबरोबर. 2ला सावकाश श्वास सोडत कमरेतून डावीकडे वळायचे. नजर डाव्या हाताच्या बोटांच्याकडे, पाय स्थिर ठेवायचे. 3ला सावकाश श्वास घेत दोन्ही हात सरळ. 4ला सावकाश श्वास सोडत उजवीकडे वळायचे. 4. नजर उजव्या हाताच्या बोटांच्याकडे, कमरेच्या स्नायूंना चांगला पीळ बसतो याची जाणीव करून घ्यायची. त्या ठिकाणचे असणारे दोष हळूहळू नाहीसे होतात. सावकाश 5ला श्वास घेत दोन्ही हात सरळ. 6ला श्वास सोडत हात जागेवरती. यानंतर तिसरा प्रकार 1ला सावकाश श्वास घेत दोन्ही हात खांद्याबरोबर. 2ला सावकाश डाव्या हाताने उजव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. नजर उजव्या हाताच्या बोटांच्याकडे, कमरेच्या स्नायूंना, पोटाच्या स्नायूंना चांगला ताण पडतो याची जाणीव करून घ्यायची. पोटामध्ये असणारे अंतस्रावी ग्रंथी, अंतेंद्रिय, यकृत, स्वादपिंड यांना चांगला पीळ बसतोय, त्यामुळे ते कार्यरत होतात आणि अन्नपचनाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे सुरू होते. सावकाश 3ला कमरेतून सरळ. 4ला सावकाश उजव्या हाताने डाव्या पायाचा घोटा पकडायचा आहे. नजर उजव्या हाताच्या बोटांच्याकडे, डाव्या हाताच्या बोटांच्याकडे. सावकाश श्वास घेत कमरेतून सरळ व्हायचे. सावकाश 6ला श्वास सोडत हात जागेवरती. यानंतर पुढचा प्रकार 1ला सावकाश श्वास घेत दोन्ही हात कमरेवरती, हाताची 4ही बोटं पुढच्या दिशेला, एका पाठीमागच्या दिशेला. सावकाश श्वास सोडत कमरेतून डावीकडे वाकायचे. अशा प्रकारची दिवसभरात कधी आपली हालचाल होत नाही, म्हणून या स्नायूंना ताण मिळत नाही. त्यामुळे ते थोडेसे असारेक्षण राहतात. यामुळे या ठिकाणचे स्नायू कार्यक्षम होतात आणि उत्तेजित होतात. सावकाश 3ला सरळ. 4ला सावकाश उजवीकडे वाकायचे कमरेतून. डाव्या बाजूचे कान काढून घ्यायचे. सावकाश 5ला सरळ. सावकाश 6ला श्वास सोडत जागेवरती राहा. यानंतर पुढचा प्रकार कमरेचे व्यायाम. 1ला दोन्ही हात कमरेवरती, हाताची 4ही बोटं पुढच्या दिशेला, अंगठा पाठीमागच्या दिशेला. 2ला सावकाश